नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहासावरती चर्चा करतोय मित्रांनो। सीईटीची परीक्षा इयत्ता 11वीची असेल, पुढच्या महिन्यामध्ये असू शकते, जुलैच्या एंडिंग पर्यंत वगैरे। इयत्ता 10वीचा तुमचा निकाल लागल्यानंतर 11वीच्या अनुषंगाने, 11वीच्या ॲडमिशनच्या अनुषंगाने तर त्याचीच तयारी करून घेतोय। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणावरच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केली होती। मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत महत्त्वाचे त्यावरती चर्चा केली होती। आज आपण दुसरं प्रकरण जे आहे त्या दुसऱ्या प्रकरणावर चर्चा करतो, परंतु दुसऱ्या प्रकरणाकडे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची विनंती मित्रांनो करतो। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पहिल्या प्रकरणाचे जे काही बहुपर्यायी आपण प्रश्न पाहिलेले आहेत, ती जी व्हिडिओ पाहिले त्याची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर गणित भाग 1 आणि 2 वरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत बहुपर्यायी प्रश्नाच्या। तर गणिताच्या सुद्धा व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता। ओके, आता आपण पुढे जाऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, बघा, इतिहास लेखन भारतीय परंपरा हे जे प्रकरण आहे त्यावरती आपण चर्चा करतोय। एकूण जवळपास 8 इम्पॉर्टंट असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, तर ते करून टाका मित्रांनो। पहिला प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण? चला कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा कोण असणार आहे। अलेक्झांडर कॅनिंगहम असेल, विल्यम जोन्स असेल, जॉन मार्शल असेल का फ्रेडरिक मॅक्स म्युलर असेल? ओके, मॅक्स म्युलर कोण असणार याच्यापैकी? तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन बऱ्याच मुलांनी मला वाटतं दिलं असेल फटाफट आन्सर। पहिलं ऑप्शन अलेक्झांडर कॅनिंगहम हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो। ओके, यानंतर पुढचा मुद्दा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? हा जो प्रश्न आहे जुलै 2019च्या बोर्डाच्या पेपरला आला होता रिकाम्या जागामध्ये। तर याचं उत्तर काय असणार आहे? जेम्स मिल असेल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असेल का सर जॉन मार्शल असेल का फ्रेडरिक मॅक्स म्युलर असेल? कोणी केलं हितोपदेश या ग्रंथाचं जर्मन भाषेत अनुवाद? तर तो अनुवाद केला फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी अनुवाद केला होता हितोपदेश या ग्रंथाचा। ओके मित्रांनो, हितोपदेश या ग्रंथाचा संस्कृत ग्रंथ आहे हा, याचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला? तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केला, ही गोष्ट लक्षात ठेवायची। यानंतर पुढचा मुद्दा आहे, इसवी सनाच्या 7व्या शतकात, 7वं शतक जे आहे इसवी सनाच्या, यामध्ये बाणभट्ट हे जे कवी आहेत, बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य ऐतिहासिक ग्रंथ चरित्र आहे। आता कुठलं संस्कृत काव्य लिहिलं बाणभट्ट यांनी? लक्षात घ्या मित्रांनो, बाणभट्ट आलं तर बाणभट्ट यांनी हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं। बाणभट्ट यांनी कुठलं लिहिलं? हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मेघदूत, राजतरंगिणी किंवा रसरत्नाकर नसणार आहे, हर्षचरित असणार आहे। ओके, आता या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर बघा, इसवी सनाच्या 12व्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। आता बाणभट्ट यांनी तर ऑलरेडी बाणभट्ट यांनी हर्षचरित लिहिला, त्याच्यामुळे रंजिनीवरती बाणभट्ट तर येणार नाहीये। तर कल्हण हे उत्तर मित्रांनो करेक्ट आहे। कल्हण यांनी जो ग्रंथ लिहिला काश्मीरच्या इतिहासावरील, हा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या काळातला। ओके, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। हे 4 प्रश्न बघितले मित्रांनो, चारीचे ऑप्शन्स उत्तर तुम्हाला मी सांगतोय। ओके, ही सगळी तुम्ही लिहून घ्या, एक वही करा, याच्यामध्ये कालचे सुद्धा तुम्ही प्रश्न बघून घ्या। कालच्या व्हिडिओजमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचे सुद्धा जे काही प्रश्न बघितले ते तुम्ही लिहून घ्या। आता हे दुसरे जे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या या दुसऱ्या प्रकरणाचे। ओके, त्यानंतर जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावरील लिहिलेला पहिला ग्रंथ कुठला? आता जेम्स मिल यांनी कुठला ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिला का द हिस्ट्री ऑफ द मराठाज लिहिला का द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया लिहिला का द सेक्रेट बुक ऑफ ईस्ट असं लिहिलं? तर यांचा जो ग्रंथ आहे जेम्स मिल यांचा ग्रंथ कुठला? तर द हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया मित्रांनो, हा ग्रंथ तुम्ही समजून घ्यायचा की जेम्स मिल यांनी कुठला लिहिला की द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया। आता द हिस्ट्रीज ऑफ इंडिया आणि हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या 2 शब्द तुम्हाला गडबड होऊ शकते बघा। इथं ब्रिटिश शब्द जर गेला तर हिस्ट्री ऑफ इंडिया येईल, आणि हा हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ जो आहे तो जेम्स मिल यांनी नाही लिहिला, तर हा ग्रंथ लिहिलेला आहे एल्फिन्स्टन यांनी लिहिलेला आहे मित्रांनो। ओके, आणि
सॉरी, या ग्रंथाविषयी मी तुम्हाला सांगतो की जेम्स मिल यांनी जो हा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो, त्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. 1817 साली हा ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो, खूप वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज भारतामध्ये होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा कालखंड आहे हा, संभाजी राजांच्या नंतरचा सुद्धा कालखंड आहे हा. ओके, आणि ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. कुठल्याही ब्रिटिश इतिहासकाराने भारतावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटला गेलेला आहे. म्हणजे भारताविषयी चुकीचे दृष्टिकोन, पूर्वग्रह, दूषित असे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा इतिहास लिहिला गेला होता आणि हा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न झाला होता. तो जेम्स मिल या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिला होता आणि तो होता ब्रिटिश इतिहासकाराने लिहिला होता आणि हा ग्रंथ होता द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. ओके, त्यानंतर सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, बघा हे जे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. ओके, पण या प्रश्नाचं उत्तर जेम्स मिल आलं तर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया येईल आणि त्यानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आलं तर हिस्ट्रीज ऑफ इंडिया येऊ शकतं. हे गोष्ट पण लक्षात घ्यायची. छोटे छोटे मुद्दे सुद्धा मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. बघा मित्रांनो, झालं होतं कसं की यांसारख्या जेम्स मिल यांसारख्या इतिहासकारांनी, ब्रिटिश इतिहासकारांनी भारतासंबंधीचा पूर्वग्रह दूषित असलेला चुकीचा इतिहास लिहिण्याचा सपाटा लावला होता आणि तो चुकीचा इतिहास खोडून काढून एक राष्ट्रवादी इतिहास लेखनास सुरुवात झाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाची जी परंपरा सुरू झाली त्याच्यामध्ये भारताची बाजू पॉझिटिव्ह घेऊन इतिहास लिहायला सुरुवात झाली आणि तिला जी प्रेरणा मिळाली ती विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या लेखनातून. बरं का, महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखनास कोणापासून प्रेरणा मिळाली तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, यानंतर बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिला. खूपदा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, जनरल नॉलेजसाठी बऱ्याचदा या प्रकारचे प्रश्न पण विचारले जातात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी. तर ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आहे मित्रांनो. स्त्रीवादी लेखनाचा हा भाग झाला. स्त्रियांना समोर ठेवून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे प्रश्न अशा प्रकारच्या ग्रंथातून मांडले गेले होते आणि त्यामधला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ होता जो ताराबाई शिंदे यांनी लिहिला होता. ओके, यानंतर प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक कोणत्या इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. जसं स्त्री पुरुष तुलना हे जे आहे ते स्त्रीवादी इतिहास लेखनाचं उदाहरण आहे, त्याचप्रमाणे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक जे आहे ते मार्क्सवादी इतिहास लेखन आहे. आता हे मार्क्सवादी इतिहास लेखन काय आहे ते सुद्धा आपण, हा प्रश्न आला म्हणून मित्रांनो समजून घेऊयात की मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार, मानवी संबंधाचा विचार या ठिकाणी केला गेला. आणि हे जे पुस्तक आहे आपण म्हणतो प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डांगे यांनी लिहिलेले आहे. डांगे हे कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक समितीपैकी एक होते. श्रीपाद अमृत डांगे यांनी हा ग्रंथ लिहिला होता प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी आणि हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक उदाहरण आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे 8 प्रश्न आपण दुसऱ्या प्रकरणातले घेतलेले आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. फळ्याचा स्क्रीनशॉट मारून तुमच्या मोबाईलमध्ये फोटोच्या स्वरूपात सेव्ह करून ठेवू शकताय. फोटोच्या स्वरूपात सुद्धा मित्रांनो सेव्ह करा आणि त्याचबरोबर हे लिहून सुद्धा घ्या तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये एखादी चांगली नोटबुक करा, त्यामध्ये लिहून घ्या. पहिल्या प्रकरणातले सुद्धा लिहून घ्या आणि दुसऱ्या प्रकरणातले सुद्धा लिहून घ्या. मी बाजूला होतो, पुन्हा एकदा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. यस, स्क्रीनशॉट मारला असेल मित्रांनो. तर आता आपण थांबूयात, पण थांबण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा जाता विनंती करतो. दुसऱ्या प्रकरणातले हे प्रश्न आपण बघितले. पहिल्या प्रकरणातले प्रश्न बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणातले सुद्धा काही आपण महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघितले जे सीईटीच्या अनुषंगाने महत्त्वाचे असू शकतात. तर ते सुद्धा बघा, त्यांची सुद्धा तुम्ही मित्रांनो स्टडी करा, फायदेशीर ठरेल तुम्हाला. आणि त्याचबरोबर गणित भाग 1 आणि 2च्या सुद्धा सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ झालेल्या आहेत. आपण गणित भाग 1 वरचे 40 महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत
गणित भाग 2चे 48 महत्त्वाचे प्रश्न आहेत CETच्या परीक्षेच्या अनुषंगाने. तर गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओच्या लिंक्स सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. ओके, तर तुर्तास इथेच थांबूयात. लवकरच भेटूयात आपण तिसऱ्या प्रकरणातल्या व्हिडिओ सोबत उद्या. धन्यवाद.